नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. मुख्य विषय आपला सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1, सूक्ष्म अर्थशास्त्र तत्वे 1, प्रोडक्शन अँड कॉस्ट्स, उत्पादन आणि खर्च याच्याशी संबंधित आपण युनिट 10 द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची किंमत यातीलही आपण अर्धा भाग हा पाहिलेला आहे. त्यामुळे सेक्शन 2 आत्ता आपण पाहत आहोत. या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या तत्वामध्ये उत्पादन आणि खर्चाशी संबंधित असणाऱ्या बाबीवरती विशेष करून आपल्याला बाबी काही केंद्रित करावायच्या आहेत. त्या अनुषंगाने उत्पादन आणि खर्च हा कशा कशा पद्धतीने असू शकतो, उत्पादनाची किंमत किती असेल, त्या किंमतीच्या अनुषंगाने येणारं प्रोडक्शन जे आहे त्या उत्पादनासाठीचा असणारा खर्च किती आहे, तो खर्च कव्हर करून अपेक्षित असणारी उत्पादकाला किंमत मिळते का, त्याचबरोबर या उत्पादनातून मिळणारा फायदा हा जर झाला तरच कोणताही उद्योजक आपलं उत्पादन सुरू ठेवेल, अन्यथा ते उत्पादन चालू ठेवणार नाही. खर्चाची संकल्पना द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट्स या अनुषंगाने खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च, प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट्स याच अनुषंगाने पैशाची किंमत, स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च यामध्ये मनी कॉस्ट, एक्सपेरिमेंट अँड इम्प्लिकेशन या अनुषंगाने रिअल कॉस्ट ही जी आहे म्हणजेच वास्तविक खर्च, त्या अनुषंगाने असणारी खर्चाच्या बाबतीत वास्तविक खर्च, बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च त्यामध्ये सब कॉस्ट अँड इन्क्रिमेंटल कॉस्ट्स ती किती होती, बुडलेली किंमत आणि वाढीव किमतीमध्ये असणारा जो फरक आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा किती असू शकतो तो या ठिकाणी दर्शवलेला असेल. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च यामध्ये ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत या अनुषंगाने देखील या बाबी महत्त्वाच्या आहेत. इकॉनॉमिक कॉस्ट अँड अकाउंटिंग कॉस्ट ही किती असू शकते, आर्थिक खर्च, त्या खर्चाशी संबंधित असणाऱ्या बाबी त्या किती असतील, कशा असतील, त्याचबरोबर त्याची आर्थिक बाबतीतली असणारी तरतूद ही कशा पद्धतीची होती, ऐतिहासिक किंमत किती होऊ शकते किंवा हिस्टॉरिकल कॉस्ट जी आहे ती रिप्लेसमेंट किंवा बदली किंमत जी आहे ती कशा पद्धतीने असू शकते, कशी काढता येऊ शकते, या अनुषंगाने या बाबी काही महत्त्वाच्या आहेत. खर्चाचे कार्य किंवा शॉर्ट रन आणि लॉंग रन खर्च ज्यावेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला कॉस्ट फंक्शन्स शॉर्ट रन अँड लॉंग रन म्हणजे अल्पकालात आणि दीर्घ कालावधीमध्ये कशा पद्धतीने आपण कव्हर करू शकतो. खर्च कार्य आणि वेळ घटक किंवा लॉंग रन कॉस्ट जे आहे, फंक्शन्स जे आहे त्या लॉंग रन फंक्शनच्या अनुषंगाने किती पद्धतीने किंवा कशा पद्धतीने हे खर्च कव्हर करता येऊ शकतात. शॉर्ट रन मध्ये खर्चाचा सिद्धांत किंवा थेअरी ऑफ कॉस्ट इन द शॉर्ट रन आणि फिक्स कॉस्ट ही जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते, निश्चित किंमत काय असू शकते, परिवर्तनीय किंमत काय असू शकते किंवा त्याचा खर्च कशा पद्धतीने असू शकतो, एकूण निश्चित किंमत, टोटल फिक्स कॉस्ट ही जी आहे ती कशा पद्धतीने आहे आणि एकूण परिवर्तनीय खर्च किंवा त्या खर्चाच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी या आपल्याला पाहाव्या लागतील. टोटल व्हेरिएबल कॉस्ट किंवा टोटल कॉस्ट जी आहे ती एकूण खर्च किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी या आपण पाहू शकतो किंवा त्या अनुषंगाने होऊ शकतात. शॉर्ट रन कॉस्ट किंवा अल्पकालीन वक्र जो आहे तो कर्व कशा पद्धतीने आहे, सरासरी निश्चित किंमत किती आहे, त्याची सरासरी परिवर्तनीय खर्च ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती किती असेल, कशा पद्धतीने आहे. किरकोळ खर्च जो आहे मार्जिनल कॉस्ट आपण म्हणले त्याला, किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध जो आहे तो किती असू शकतो, कसा असू शकतो. रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट जे आहे, किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध किंवा को रिलेशन किती आहे, कशा पद्धतीने आहे. लॉंग रन कॉस्टमध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन आपण जसं म्हणतो तशा पद्धतीने काही बदल अपेक्षित आहेत का, ते किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते पाहणं अगत्याचं ठरू शकतं. दीर्घ कालावधी आहे, लॉंग रन किंवा सरासरी खर्च वक्र हा कसा दाखवता येईल. द लॉंग रन कर्व ॲव्हरेज कॉस्ट कर्व जो आहे तो किती आहे, किंवा लॉंग रन मार्जिनल कॉस्ट वक्र जो आहे तो किती आहे. लॉंग रन मार्जिनल कॉस्ट कर्व आणि रिलेशनशिप बिटवीन लॉंग रन मार्जिनल कॉस्ट अँड शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट हा किती असू शकेल, कसा असू शकेल. शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट यांच्यातील संबंध जो आहे तो कसा दाखवता येईल, किती दाखवता येईल.
तो साधारण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जसं आपण पाहिलं तसं हा सेकंड पार्टमध्ये त्याची डेफिनेस आपल्याला पाहायची आहे. चांगल्या उत्पादनाबाबत चांगल्या स्थितीत असणारी उत्पादनं किंवा चांगल्या उत्पादनाचा फर्मचा निर्णय हा दोन घटकावर अवलंबून असतो. किंवा उत्पादन घेत असताना कोणताही उत्पादक हा त्याच्या अनुषंगाने असणारे जे काही घटक आपण या ठिकाणी म्हटलेला आहे तो खर्चाच्या बाबतीत असतील. 4 उत्पादनाचे घटक जे आहेत उत्पादन करण्यासाठी आवश्यक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या 4 घटकावरती केला जाणारा खर्च तो कशा पद्धतीने आहे. ऐतिहासिक किंमत म्हणजे काही वेळेला त्याची पूर्वीची असणारी किंमत किती असेल, सध्याची असणारी किंमत किती असेल, या किमतीच्या अनुषंगाने देखील आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. किंवा खर्च कार्य जे आहे ते कशा असेल, किती असेल, वेळ, घटक, लॉंग रन कॉस्ट फंक्शन जे आहे ते कशा पद्धतीने आणू शकता येईल. शॉर्ट रन कॉस्ट फंक्शन जे आहे ते किती आहे. शॉर्ट रन मध्ये खर्चाचा सिद्धांत जो आहे तो किती येऊ शकतो किंवा थेअरी ऑफ कॉस्ट इन शॉर्ट रन किंवा निश्चित कालावधीसाठी तो असेल. निश्चित किंमत जी आहे ती फिक्स कॉस्टच्या अनुषंगाने असेल. परिवर्तनीय खर्च जो आहे व्हेरिएबल कॉस्ट आपण त्याला म्हणूया. एकूण निश्चित किंमत जी आहे टोटल फिक्स कॉस्टच्या अनुषंगाने एकूण परिवर्तनीय खर्च किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आहे त्या अनुषंगाने देखील आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. याच अनुषंगाने खाजगी खर्च किंवा एखादा उद्योग व्यवसाय प्रायव्हेट लेवलला चालतो. तो प्रायव्हेट लेवलला असताना देखील प्रायव्हेट खर्च म्हणजे कोणताही उद्योग जर असेल तरी त्याच्यामध्ये सोशल कॉस्ट आणि प्रायव्हेट कॉस्ट आहे या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे काही घटकाचा खर्च हा त्यांना प्रत्यक्ष त्या उद्योगधंद्यात दिसून येतो, परंतु काही खर्च हा सामाजिक खर्च असतो. बरेच वेळेला आपण म्हणतो की एखादा उद्योगधंद्याच्या आजूबाजूला सामाजिक संस्था ज्या असतात, धार्मिक संस्था ज्या असतात त्यांना काही देणग्या द्यावे लागतात. आता या देणग्या स्वरूपात दिलेल्या रकमा हा सुद्धा त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने खर्च आहे. त्या खर्चातून उत्पन्न मिळेल का तर कदाचित मिळणार नाहीये, परंतु त्याच्यातून सोशल जे काही आपण अवेअरनेस म्हणूया, सोशल जनजागृती म्हणूया किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, सामाजिक जबाबदारी जी आहे ती त्याच्यातून पार पाडली जाईल. म्हणजेच खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च या दोन्ही खर्चाच्या अनुषंगाने विचार करता तो कसा असेल, किती असेल आणि पैशाची किंमत स्पष्ट आणि अंतर्निहित खर्च यांच्यातील तो भाग महत्वाचा आहे. मनी कॉस्ट किंवा एक्सप्रेशन अँड इम्प्लिकेशन कॉस्ट जे आहे ते किती येऊ शकतात, वास्तविक खर्च काय आहे, रिअल कॉस्ट किंवा बुडलेली किंमत आणि वाढीव खर्च या दोन्हीच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने आर्थिक बाब ही महत्वाची असू शकते. आर्थिक खर्च आणि लेखा खर्च किंवा ऐतिहासिक किंमत आणि बदली किंमत या दृष्टीने त्याचा विचार करावा लागतो. हिस्टॉरिकल कॉस्ट अँड रिप्लेसमेंट कॉस्ट जे आहे ती किती येऊ शकते. खर्चाचे कार्य शॉर्ट रन आणि लॉंग रन कर्व जे आहे, कॉस्ट फंक्शन्स जो आहे शॉर्ट रन अँड लॉंग रन कर्व जो आहे तो कशा पद्धतीने काढता येऊ शकतो. खर्चाची कार्य शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये कशी किंवा किती असू शकतील या कार्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण काही पाहिलेलं आहे किंवा त्या अनुषंगाने पाहायला महत्वाचं ठरू शकतं. निश्चित खर्च किंवा फिक्स आपल्याला काही कॉस्ट जी आहे ती पेड करावीच लागते. परिवर्तनीय खर्च जो आहे किंवा बदलता खर्च बदलत्या स्वरूपात बदलत्या स्थितीला तो दिसून येऊ शकतो. त्यामुळे एकूण निश्चित किंमत टोटल फिक्स कॉस्ट जी आहे ती किती आहे, एकूण परिवर्तनीय खर्चाच्या अनुषंगाने त्या बाबी आपल्याला दर्शवलेल्या दिसून येतात. शॉर्ट रन कॉस्टमध्ये किंवा सरासरी निश्चित किंमत आणि सरासरी परिवर्तनीय खर्च याच्यातील सहसंबंध आपल्याला बघावा लागेल. अल्पकाळ एखादा उद्योग व्यवसाय सुरू करताना त्याला काही कमी कालावधी जर असेल तर काही खर्च हा सुरुवातीला करणं अपेक्षित असतं. दीर्घकाळात तो खर्च केला जात नाही किंवा तो उद्योग व्यवसाय कदाचित तो थांबलेला असतो. त्यामुळे अल्प कालावधीमध्ये मिळणारा उत्पन्न सुद्धा तो विचार करावा लागतो. दीर्घकाळाचा विचार करता दीर्घकाळात काय स्थिती असेल त्या अनुषंगाने शॉर्ट रन मध्ये किंवा अल्प कालावधीमध्ये तसा खर्च करता येत नाही. सरासरी निश्चित किंमत आणि सरासरी परिवर्तनीय खर्च ही कशा अनुषंगाने असतील, किती असतील. सरासरी एकूण खर्च जो आहे तो वाढू शकेल का, किती वाढू शकेल. सरासरी एकूण खर्च ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती किती असेल, कशा पद्धतीने असेल. किरकोळ खर्च जो आहे तो कशा अनुषंगाने असेल. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध जो आहे कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो रिलेशनशिप बिटवीन जे आहे तो दोघांचा सहसंबंध जो आहे तो किती असू शकेल, कशा पद्धतीने असू शकेल. लॉंग रन कॉस्ट पत्र जो आहे दीर्घ कालावधीचा विचार करता दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता किंवा द लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट जे आहे ती किती आहे, कशा पद्धतीने आहे.
लॉंग रन म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये सरासरी खर्च हा देखील वाढलेला असतो, परंतु तो ऋण होत नाही किंवा प्लस होत नाही आहे, परंतु काही प्रमाणात त्याच्यात निश्चित आपण म्हणूया समांतर पातळी आणि वाढ ही देखील दिसून येते, परंतु घट होत नाही. त्यामुळे एकूण खर्च दीर्घ कालावधीमध्ये जसा वाढत जातो तसं सरासरीमध्ये देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु अल्प कालावधीतली झालेली वाढ ही अल्प कालावधीपुरतीच मर्यादित आपण म्हणूया आणि दीर्घकाळातली ही सरासरी वाढ ही जास्त प्रमाणात दिसून येते. लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट जो आहे तो कसा होऊ शकतो किंवा सीमांत वक्र जो आपण म्हणतो किंवा सीमांत उत्पादन खर्च जो आहे तो घटलेला असतो किंवा शेवटी शेवटी तो उत्पादन खर्च नाही केला तरी पण उद्योगधंद्यामधलं मिळणारं उत्पादन हे काही कालावधीसाठी किंवा काही निश्चित स्वरूपाचं उत्पादन जे आहे ते मिळत राहतं किंवा तशाच अनुषंगाने ते मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. आता या दीर्घ कालावधीत किंवा अल्प कालावधीतलं असणारं उत्पादनाचं जे वक्र आहे किंवा उत्पादनाच्या अनुषंगाने जे काही बाबीची तरतूद आहे ती किती असू शकते, तर या दोन्हीतल्या सहसंबंधावरती त्याचा रिलेशन हे निश्चित असतं, कारण एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत किंवा एखाद्या घटकामुळे झालेली वाढ या अधिकचा खर्च आपण म्हणूया, तो अधिकचा खर्च किती असेल, कसा असेल, तो आपल्याला या अनुषंगाने पाहणं महत्त्वाचं ठरेल. चांगल्या उत्पादनाबाबत फर्म किंवा उद्योगधंदा हा निर्णय दोन घटकांवर अवलंबून असतो, एक तर भांडवल आणि दुसरा लेबर. या दोन्ही घटकाच्या अनुषंगाने उत्पादन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लेबर जर क्रियाशील घटक म्हणून आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला लेबरकडे किंवा कामगाराकडे पाहतो, आणि हा कामगार घटक जर क्रियाशील नसेल तर उद्योगधंद्यात उत्पादनात अशा वाढी होणं किंवा त्याच्या अनुषंगाने होणारे बदल म्हणूया ते बदल किती असतील, कसे असतील ते आपल्याला पाहावे लागतील. मागणी आणि दुसरी बाजू किंवा वस्तूच्या उत्पादनाची किंमत ही त्यानुसार उत्पादन खर्चाची संकल्पना जी आहे ती समजून घेण्याच्या अनुषंगाने मूलभूत बाबी आहेत. किंमत सिद्धांत आणि सखोल चर्चा या अनुषंगाने याचा भाग महत्त्वाचा येतो. किंमत घेणारी फर्म किंवा इच्छा त्याचा नफा वाढवण्यासाठी तो त्याचा खर्च कमी करण्यास सक्षम असल्यास असे करण्याच्या अनुषंगाने सक्षम असेल. अर्थातच एखाद्या फर्मला अर्थतज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ त्या अनुषंगाने खाजगी उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती वाढवलेली दिसते. कमी करण्यात स्वारस्य असते. खर्च, सामाजिक खर्च किंवा खर्चाच्या संकल्पना ज्याचा संदर्भ हा अनेकदा या खर्चाशी संबंधित असतो किंवा समाज कल्याण हे फर्मच्या सिद्धांताशी संबंधित नाही. त्या अनुषंगाने तथापि आवश्यक असणाऱ्या बाबी या विचारात घ्याव्या लागतात. खाजगी खर्चाच्या संकल्पनामधील फरक समजून घ्यावा लागेल. सामाजिक खर्च आर्थिक विश्लेषणामध्ये असणाऱ्या बाबी किंवा अनेक वेळेला याच्या संबंधित पैशाची किंमत आणि यामधील असणारा फरक हा देखील आपल्याला विचारात घ्यावा लागेल. अल्पावधीत खर्चाचा सिद्धांत किंवा फर्मचे अल्पकालीन खर्च हे निश्चित आणि परिवर्तनीय खर्चामध्ये विभागले जातात. निश्चित किंमत किंवा निश्चित खर्चाला पूरक खर्च देखील म्हणून ओळखलं जातं. मग्न किंवा असताना उत्पादन क्रियाकलाप किंवा उत्पादकाला नेहमी काही खर्च हा करावा लागतो. जे उत्पादनाची पातळी काहीही असो, स्थिर खर्च किंवा त्या अनुषंगाने स्थिर असणारे स्थिती ही निर्मात्याने किंवा उत्पादन पूर्णपणे बंद केले तरी हे खर्च हे करावे लागतात किंवा करावे लागतील. त्याच अनुषंगाने याच्या बाबी काही महत्त्वाच्या ठरू शकतो. परिवर्तनीय खर्च किंवा त्या खर्चाच्या परिवर्तनातील बदलासह किंमत बदलत राहते. उत्पादित आउटपुट व्हेरिएबल कॉस्ट म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ कच्चा माल असेल, उत्पादन असेल, प्रक्रियेत वापरावा लागतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हे जे आहेत किंवा मशीन्स चालवण्यासाठी मजूर वापरावे लागतात आणि ऊर्जेची जी काही वीज व्यवस्था आहे ती करावी लागते. त्या अनुषंगाने असणारा हा बदल हा महत्त्वाचा ठरू शकेल. शॉर्ट रनच्या अनुषंगाने 240 ही त्याची फिक्स कॉस्ट आहे, निश्चित अशी किंमत आहे. त्यामुळे किंवा निश्चित आपण खर्च पण म्हणूया त्या उत्पादनाची जी काही खर्चाशी संबंधित बाब आहे ती 240 रुपये एवढी फिक्स पकडलेली आहे. किंवा त्या ठिकाणी झिरो म्हणजे सुरुवातीला उत्पादनही नसलं तरी उद्योग सुरू करायचं म्हटलं की एवढा हा निश्चित खर्च हा करावा लागतो. 1, 2, 3, 4, 5, 6 अशा या खर्चाची स्थिती सुरू असताना 240 आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे रुपीज आहे ते 120, 160, 180, 212, 280, 420 अशा स्थितीत बदललेले दिसतील. टोटल कॉस्टमध्ये रुपीजमध्ये 240, 360, 400, 420, 450, 452,
520, 660 अशा पद्धतीने त्याच्यात बदल होत जातात किंवा बदललेल्या स्थितीत ही बदललेली अवस्था दिसून येते. एकूण निश्चित किंमत जी आहे, एकूण निश्चित खर्च त्या अनुषंगाने किती खर्च म्हणजे निश्चित इनपुट होईल. फर्मने केलेले एकूण खर्च तक्ता 10.3 वरून हे स्पष्ट होते की फर्मची एकूण निश्चित किंमत ही स्थिर राहते. रुपयावरून आउटपुटची पातळी जी आहे ती विचारात न घेता 240 आमच्या चित्रात किंवा या ठिकाणी आकृतीमध्ये स्पष्ट दिसून येईल की 240 रुपये एवढी ही फिक्स किंवा न बदलणारी आउटपुट 6 युनिटपर्यंत, परंतु प्रत्येक बाबतीत एकूण निश्चित किंमत जी आहे ती 240 राहते. त्याच अनुषंगाने अगदी जेव्हा फर्म किंवा उत्पादन पूर्णपणे थांबते याचा अर्थ असा की उत्पादन शून्य पातळीवर आहे, एकूण निश्चित किंमत ही अपरिवर्तित राहते. फर्मचे एकूण निश्चित खर्च कार्य काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला बाबी विचारात घ्यावी लागतील किंवा एकूण निश्चित किंमत जी आहे ती आपल्याला पाहावी लागेल. टोटल फिक्स कॉस्ट जी आहे TFC आउटपुट जे आहे ते कशा पद्धतीने बाबा कॉस्ट रुपीज जे आहे ते किती येऊ शकतं, कशा पद्धतीने येऊ शकतं ते आपल्याला पाहावं लागेल. या स्थिर खर्चाच्या अनुषंगाने फिक्स कॉस्ट जो आहे तो स्थिर खर्च आहे आणि एकूण परिवर्तनीय खर्च किंवा एकूण व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे फर्मचा वापरलेल्या व्हेरिएबल इनपुटवरील एकूण खर्च आहे. उत्पादन पार पडणे उच्च आउटपुट आहे किंवा स्तरासाठी व्हेरिएबल इनपुटचा अधिक वापर आवश्यक असल्याने ते म्हणजे उच्च एकूण चल खर्च तक्ता 10.3 दाखवते की एकूण चल खर्च उत्पादन वाढते म्हणून फर्म वाढते. त्याच अनुषंगाने त्याच्या स्थितीत ही बदल झालेला दिसून येतो किंवा आउटपुट टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे TVC 1 2 3 4 6 यात बदल झालेला दिसून येतो. 100 200 300 400 500 अशा पद्धतीने कॉस्टमध्ये फीसमध्ये बदल झालेला दिसतो. टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती कशी वाढत जाईल, किती वाढत जाईल ते आपल्याला पाहता येईल. एकूण खर्च म्हणजे एकूण निश्चित खर्च आणि एकूण चल खर्चाची बेरीज अशा प्रकारे दिलेल्या आउटपुटवर फर्मची एकूण किंमत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची जोडणी करावी लागेल. एकूण निश्चित किंमत आणि त्या आउटपुटवर त्यांची एकूण परिवर्तनीय किंमत जी आहे ती परिणाम दर्शवते किंवा दाखवलेला आहे तक्ता 10.3 आणि एकूण खर्चाचे कार्य या अनुषंगाने दाखवले जाते किंवा एकूण खर्च असल्याने फंक्शन्स आणि एकूण व्हेरिएबल कॉस्ट फंक्शन्स किंवा केवळ एकूण रकमेने भिन्न आहे. निश्चित किंमत जी स्थिर असते त्याचा आकार हा समान असतो त्या अनुषंगाने सुद्धा बाबी पाहता येऊ शकतात किंवा त्या दर्शवल्या जाऊ शकतात. त्या अनुषंगानेच आउटपुटचा रेशो ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला हा आउटपुटचा रेशो जो आहे तो बदललेला दिसतो किंवा एकूण वक्र जो आपण दर्शवलेला आहे तो याच अनुषंगाने एकूण खर्च जो आहे तो वाढलेला दिसतो. तो दीर्घकाळात जसं इथं डायग्राममध्ये दाखवलं होतं तसं त्या अनुषंगाने एकूण कॉस्ट जी आहे ती 520 किंवा 660 अशा पद्धतीने वाढत गेलेली आहे. एकूण खर्च याच अनुषंगाने टोटल फिक्स कॉस्ट किंवा एकूण खर्च त्या अनुषंगाने टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे तोच फिक्स किंवा निश्चित अशी किंमत किंवा निश्चित करावा लागणारा खर्च हा दाखवलेला आहे. इथं करावाच लागणारा निश्चित असा खर्च आहे. इथं टोटल व्हेरिएबल कॉस्ट जो आहे म्हणजे बदलता खर्च म्हणूया, सरासरी खर्चाप्रमाणेच हा व्हेरिएबल कॉस्ट देखील आहे बदलता खर्च आणि हा एकूण खर्चाशी संबंधित असणारा वक्र किंवा आउटपुट दर्शवणारा वक्र आहे. या टोटल व्हेरिएबल कॉस्टमध्ये 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आउटपुट जसं मिळत जातं, घटक जसे मिळत जातात तसे 100 200 300 400 500 600 700 अशा पद्धतीने त्याची जी वाढ झालेली आहे ती वाढलेली दिसून येते, वाढलेली स्थिती आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने शॉर्ट रन कॉस्ट वक्र जो आहे प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत जी आहे ते प्रति युनिट किमतीसह त्यामुळे आपण समजून घेऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने येऊ शकते. सरासरी निश्चित किंमत किंवा सरासरी चल खर्च आणि सरासरी खर्च किंवा एकूण खर्च या संकल्पना दर्शवलेल्या आहेत. सरासरी निश्चित किंमत जी आहे ती साधारणपणे त्या सर्व कंपन्या ज्यांच्या एकूण उत्पादन खर्चात ही लक्षणीय समावेश होतो किंवा लक्षणीय बाब त्याच्यातली दिसून येते. सरासरी निश्चित किंमत जी आहे ती साधारणपणे त्या सर्व कंपन्या ज्यांच्या एकूण उत्पादन खर्चात ही लक्षणीय स्वरूपाची वाढ झालेली असते
निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी ही अशा प्रकारे वाढलेली असते किंवा शॉर्ट टर्ममध्ये देखील जशी स्थिती असते त्यापेक्षा सरासरीमधली स्थिती ही बदललेली असते किंवा वाढण्याचा प्रयत्न याच्यात केलेला असतो किंवा सरासरीमध्ये त्याची वाढ होत जाते. म्हणजे एकूणच जशी वाढ होत जाईल तशी सरासरीमध्ये देखील वाढ होत जाईल. परंतु अल्प कालावधीमध्ये खर्च आणि सरासरी एकूण खर्च या संकल्पना किंवा याच्याशी संबंधित असणाऱ्या बाबी या स्थिर किंवा निश्चित किंमत ही विचारात घ्यावी लागते. आता ॲव्हरेज कॉस्ट किंवा ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे ते ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट अँड ॲव्हरेज टोटल कॉस्ट ऑफ होम जे आहे ती कशा पद्धतीने मिळू शकते. आउटपुट इनपुट युनिट जे आहे 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जे आहे TFC जे आहे TFC डिवायडेड बाय Q किंवा 240 भागिले 1 बरोबर 240 240 भागिले 2 बरोबर 120. म्हणजे याच्यापैकी 1 2 3 4 जसं डिवायडेशन आपण करतो तसं सरासरी किंमत जी आहे ती घटलेली दिसून येते किंवा सरासरी जो काही खर्च आहे तो देखील घटलेला आहे. आउटपुट जसं वाढवत जाईल म्हणजे केलेल्या उद्योगधंद्यामध्ये ज्या वेळेला आपलं प्रोडक्शन जास्त असतं त्यावेळेला केला गेलेला खर्च हा ज्या वेळेला प्रोडक्शन जास्त येईल त्यावेळेला निश्चितपणे हा खर्च सरासरी खर्च जो आहे तो कमी कमी यायला मदत होते. परंतु निश्चित असा जो खर्च आहे फिक्स कॉस्ट जो आहे तो तेवढा मिनिमम कॉस्ट राहीलच. परंतु ॲव्हरेज कॉस्टमध्ये मात्र घट झालेली आपल्याला दिसून येईल. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ही बदललेली किंमत असेल कदाचित ती जास्तच असते सरासरी किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे जसं 120 भागिले 1 120ची 160 भागिले 2 80 येईल 180 भागिले 3 हे 60 येईल 212 भागिले 4 53 येईल 280 भागिले 5 बरोबर 56 येईल 420 भागिले 6 बरोबर 70 येईल. म्हणजे या कॉस्टमध्ये किंवा या स्थितीत ही बदल झालेला दिसून येईल. 360 ॲव्हरेज टोटल कॉस्टमध्ये ज्यावेळेला आपण पडू TC बरोबर TC डिवायडेड बाय Q 360 भागिले 1 किंवा 360 400 भागिले 2 200 420 भागिले 3 140 452 भागिले 4 बरोबर 113 520 भागिले 500 520 भागिले 5 बरोबर 104 660 भागिले 6 बरोबर 110 अशा अनुषंगाने ॲव्हरेज कॉस्टमध्ये हा बदल झालेला दिसून येतो किंवा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये देखील घट झालेली दिसून येते. परंतु ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जी आहे निश्चित किंमत जी आहे ती देखील 240 वरून आपण पाहतोय 40 पर्यंत किंवा 40 रुपये प्रति नग एवढी खर्च आलेला दिसून येते. 6 क्वांटिटी ज्या वेळेला उत्पादन होईल आणि 1 क्वांटिटी ज्या वेळेला उत्पादन होईल 1 क्वांटिटीचं ज्या वेळेला उत्पादन होतं 1 युनिटचं ज्या वेळेला उत्पादन होतं त्यावेळेला 240 एवढा खर्च येईल. आणि जर 6 क्वांटिटी एवढं उत्पादन होईल त्यावेळेला केवळ 40 रुपये एवढाच खर्च हा फिक्स खर्चासाठी येईल. व्हेरिएबल कॉस्ट कदाचित त्याची 70 असेल किंवा इथं सुरुवातीला 120 असेल 120 वरून 70 पर्यंत घटली आहे 360 पासून ते 110 पर्यंत घटलेली दिसून येते. म्हणजे व्हेरिएबल कॉस्टमध्ये फिक्स कॉस्टमध्ये हे चांगले बदल झालेले दिसत आहेत किंवा सकारात्मक घट त्याची जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते. या डायग्रामच्या अनुषंगाने सुद्धा AFC जे आहे आउटपुट जो रेशो आहे तो इथं घटलेला दिसतोय किंवा चांगल्या स्थितीत बदललेला आपल्याला आकारमानाच्या अनुषंगाने दिसून येतो. या AFCच्या अनुषंगाने जसं घट झालेली दिसते तशी सरासरी परिवर्तनीय खर्च जे आहे सरासरी व्हेरिएबल किंमत मिळवण्यासाठी आम्ही एकूण व्हेरिएबल खर्चाने विभाजित करतो. आउटपुट सूत्राच्या स्वरूपात व्हेरिएबल फॅक्टरचं प्रमाण हे वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता वाढते परिवर्तनीय किंवा सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सरासरी चल खर्चात घट झालेली दिसून येते. सरासरी उत्पादकता ही स्थिर राहिल्यास सरासरी चल खर्च देखील स्थिर राहील. जर ते कमी झाले तर सरासरी चल खर्च देखील वाढतो. अशा प्रकारे सरासरी चल खर्च वक्र हा सरासरीचा किंवा परस्पर चला किंवा उत्पादन वक्र आहे त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येते. AVC द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे. TVC मध्ये द टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे अँड Q मध्ये द आउटपुट जे आहे एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने मिळणारं आउटपुट जे आहे ते किती आहे. AVCच्या अनुषंगाने बदल झालेला दिसतो. कॉस्ट किंवा रुपीजच्या अनुषंगाने 20 40 60 80 100 आणि 120 असा बदल झालेला आहे.
त्याच बरोबर एबीसीच्याच अनुषंगाने एमसी एटीसी एव्हीसी हे जे वक्र दाखवलेले आहेत ते ॲव्हरेज किंवा सरासरी एकूण खर्च आणि व्हेरिएबल खर्च असेल किंवा एएफसी अँड एव्हीसी असं म्हटले त्यांनी. सरासरी खर्च आणि एकूण खर्चाच्या किंवा बदलत्या खर्चाच्या अनुषंगाने झालेले बदल एएफसी एव्हीसी एटीसी त्या अनुषंगाने झालेले बदल हे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला दिसून येत आहेत किंवा तशा पद्धतीने बदललेली स्थिती ही आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आता एमसी इज मार्जिनल कॉस्ट. एमसी म्हणजे मार्जिनल कॉस्ट आहे. टीसी हा चेंज इन द टोटल असोसिएटेड विथ अ स्मॉल चेंज किंवा थोडासा झालेला बदल आपण म्हणूया अल्प कालावधीत झालेला बदल हा त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्याचबरोबर TVC changing in Q is a small change in output. Q म्हणजे संख्यात्मक दृष्टीने असतात 1 2 3 4 5 6 आणि हा 240 360 400 420 अशा अनुषंगाने झालेला बदल. त्याचबरोबर 452 असेल 420 असेल 660 असेल किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट जे आहे ती 0 120 160 180 212 त्यात झालेला बदल जो आहे तो दर्शवलेला आहे किंवा 280चा बदल हा दर्शवलेला आहे. 420चा बदल दर्शवलेला आहे. 120 40 20 32 60 140 अशा पद्धतीचा बदल याच्यात दर्शवलेला आहे. एमसी वक्र किंवा एटीसी आणि एव्हीसीच्या आधी त्यांच्या किमान बिंदूपर्यंत पोहोचतो. वक्र त्यांच्या किमान बिंदूवर पोहोचतात आणि जेव्हा एमसी वक्र काढतात किंवा वाढतात तेव्हा ते एव्हीसी आणि एटीसी वक्र त्यांच्या बाजूने कापतात किंवा त्या अनुषंगाने तसे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. किमान गुण किंवा किमान त्या भूमिकेशी संबंधित असणारे भाग हा दर्शवलेला आहे. डेल्टा क्यूच्या अनुषंगाने जसं आपण वेगवेगळी समीकरण शिकवतो किंवा समीकरण सोडवली जातात तसं एमसी मध्ये आउटपुट किंवा आउटपुट रेषा जे आहे ती दाखवलेली आहे. मार्जिनल कॉस्ट कर्व जो आहे तो इज अ यू शेप इन कर्व आहे. यू आकाराचा वक्र झालेला दिसून येतो. एमसी वक्र किंवा एटीसी वक्र आणि एव्हीसी वक्रच्या अगोदर किंवा त्याच्या अनुषंगाने असणारी किमती ह्या दर्शवलेल्या दिसून येतात. बिंदूपर्यंत पोहोचतो वक्र त्यांचे किमान बिंदूवर पोहोचतात आणि जेव्हा एमसी वक्र काढतात किंवा वाढतात तेव्हा ते एव्हीसी आणि एटीसी वक्र त्याच्याच बाजूने किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे दर्शवलेले आपल्याला दिसून येतं. जेव्हा एमसी वक्र हा आपण म्हणूया बशीसारखा आकाराचा किंवा यू आकाराचा तयार झालेला आपल्याला दिसून येतो. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च यांच्यातील संबंध हा मार्जिनल कॉस्ट आहे. एमसी वक्र आणि मध्ये दर्शवणारा किंवा जवळचा संबंध त्याच्यात आहे. सरासरी एकूण खर्च किंवा एटीसी आणि सरासरी चल खर्च एव्हीसी वक्र आपण या ठिकाणी दर्शवू शकतो किंवा करू. फक्त एमसी वक्र आणि एटीसी वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करा किंवा त्या अनुषंगाने स्पष्ट करणं अपेक्षित असतं. एकूण किंवा ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती जशी बदलत आहे त्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे आपल्याला प्रामुख्याने अनुभवायला मिळणार आहे. याच संदर्भात असणाऱ्या बाबी ज्या आहेत किंवा एमसी वक्र जो आहे किंवा एसी वक्र आहे तो खाली असतो किंवा म्हणजेच एसी किंवा ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ती खाली राहते. निश्चितपणे एटीसी जे आहे ते टोटल कॉस्ट जी आहे ती वरती जाईल. एमसी वक्र हा निश्चित मधून छेद बिंदू असणारा दर्शवतो किंवा जेव्हा एमसी वक्र एसी वक्र म्हणजेच किरकोळ खर्च सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे नंतरचे त्याचे वाढते प्रमाण किंवा बदलते प्रमाण हे त्या अनुषंगाने दिसून येतं. एमसी वक्र किंवा एसी वक्राला त्याच्या किमान बिंदूवर हा छेद झालेला दिसून येतो किंवा छेदलेला आहे. त्याच पद्धतीने एमसी कर्व इंटरेस्ट बोथ एव्हीसी कर्व एटीसी कर्व ॲट देअर मिनिमम पॉईंट हा दर्शवलेला आहे. एमसी वक्र आणि त्यामधील असणारे जे काही नमूद केलेले संबंधाचे कारण हे एटीसी वक्र किंवा सोपे आहे. जोपर्यंत एमसी वक्र आणि एटीसी वक्र जो आहे तो काढला जातो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतात नंतरचे वर खेचले जातात. परिणामी किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च जो आहे तो एकूण खर्च जेथे एमसी वक्र किंवा एटीसी वक्र आहे तिथेच समान बिंदू किंवा जेव्हा आउटपुट असेल किंवा लहान आउटपुट असेल किरकोळ किंमत असेल सरासरी एकूण खर्च असेल त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त राहील. विस्तारित किरकोळ खर्च सरासरी एकूण खर्च
यात या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतो. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्चापेक्षा याच्याशी असणारा संबंध हा जास्त आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळं लॉंग रन आणि शॉर्ट रन या अनुषंगाने आपल्याला विचार करावे लागतील किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातल्या बाबी या पाहणं अगत्याचं ठरू शकतो. लॉंग रनमध्ये असणाऱ्या काही निश्चित बाबी या आपल्याला पाहाव्या लागतील. त्या कशा पद्धतीने आहेत किंवा किती आहेत त्या पाहताना दीर्घकाळात कोणती कोणती शक्यता असू शकते किंवा अर्थतज्ञांना असणारा LAC वक्र जो आहे तो कशा पद्धतीने अपेक्षित आहे किंवा किती येऊ शकतो तो पाहिला तर निश्चितपणे लागू शकतो किंवा त्या अनुषंगाने दिसून येईल. दीर्घकाळात सर्व घटक हे परिवर्तनशील असतात. निश्चित घटकाच्या अनुपस्थितीमुळे उत्पादन कार्य हे उत्पादनाचे सर्व खर्च आणि दीर्घकाळात बदलू शकतात असे. त्यामुळे स्थिर आणि परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक नाही. अल्पावधीत केलेले खर्च किंवा दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक वाढवावे लागतात आणि याचा परिवर्तन किंवा परिणाम हा प्रमाणात विस्तार होतो. अर्थशास्त्रात दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा LAC किंवा लिफाफे शॉर्ट रन सरासरी एकूण खर्च जो आहे तो दर्शवला जाईल. सटाक किंवा SATC वक्र जो आहे SATC यांच्या अनुषंगाने OX किंवा आउटपुट OY हा दर्शवलेला आहे किंवा ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो दर्शवलेला आहे आउटपुट आहे. लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट जो आहे कर्व इन्व्हॉल्व शॉर्ट रन ॲव्हरेज टोटल कॉस्ट जो आहे त्या अनुषंगाने सुद्धा सांगता येऊ शकतो. किंवा दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक हे वाढवावे लागतात. त्याचाच परिणाम हा विस्तार किंवा त्या उद्योगधंद्याचा विस्तार आपण म्हणूया तो व्हायला सुरुवात झालेली असते. जसं की आपण एखाद्या टाटा शोरूमचं किंवा टाटा उद्योग समूहाचं उदाहरण घेत असतो त्यावेळेला एखादी शाखा एखाद्या राज्यामध्ये असते त्यावेळेला त्या राज्यातली शाखा किंवा त्या शहरातली शाखा ही डिस्ट्रिक्ट वाईज वाढत जातात किंवा जिल्हा वाईज वाढत जातात. राज्यातून दुसऱ्या राज्यात शाखा वाढत जातात किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्याच्या शाखा वाढवल्या जातात. तशाच पद्धतीने हा दीर्घकाळातला उत्पादनाचा खर्च जो आहे तो खर्च देखील लॉंग रनमध्ये वाढलेला दिसून येतो किंवा वाढत्या स्वरूपाचा हा खर्च हा आणखी जास्त वाढेल किंवा वाढत्या पातळीचा दिसून येईल. हा खर्च वाढण्याच्या अनुषंगाने किंवा सर्व घटक हे वाढवावे लागतील. याचा परिणाम किंवा त्याचा विस्तार जो आहे तो दीर्घकाळात जास्त झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे लॉंग रन कॉस्ट वक्र जो आहे तो बदलत्या खर्चाशी संबंधित आहे किंवा बदललेला दिसून येईल आणि त्या परिवर्तनीयतेच्या अनुषंगाने किंवा त्यातले झालेल्या स्थितीच्या अनुषंगाने परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक बाबी किंवा अल्पावधीत केलेले दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्याच्या अनुषंगाने सर्व घटक हे वाढवावे लागतात. याचाच परिणाम प्रमाण किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या प्रत्येक स्थिती ही अर्थशास्त्रात किंवा दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा LAC किंवा लिफाफे शॉर्ट रन आणि सरासरी खर्च वक्र SATC जो वक्र आहे तो देखील आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात कुठल्याही घटकाचं खर्च जरी वाढला तरी त्या वाढत्या खर्चानुसार उत्पादनाची पातळी देखील उंचावलेली असते किंवा तशा पद्धतीने उत्पादन हे मोठ्या आकाराचं किंवा वाढत्या स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. या वाढत्या उत्पादनामुळे कस्टमरला मिळणारा बेनिफिट्स हा निश्चितपणे मिळत असतो. कारण अल्प किमतीला जेवढे जास्त उत्पादन येईल तेवढी मागणी निर्माण होत असते. परंतु वाढत्या मागणीच्या अनुषंगाने देखील उत्पादन कमी असेल तर किमती वाढवाव्या लागतात. परंतु जेवढं उत्पादन जास्त आहे आणि जेवढी मागणी त्या स्थितीत आहे किंवा त्या त्या राज्यात त्या त्या देशात जर उत्पादन मिळत असेल तर ते स्वस्त मिळू शकतं त्या त्या देशाला. परंतु आयात करावं लागत असेल किंवा आपण निर्यात करणार असेल उद्योगधंद्यातलं उत्पादन तर ह्या उत्पादनाला अपेक्षित असणारी निर्यातीतून मिळणारी किंमत ती जास्त मिळणं अपेक्षित असते. त्यामुळं तशाच उद्योगधंद्यात उत्पादक आपली गुंतवणूक करेल परंतु त्या अनुषंगाने जर त्याचा शाखा विस्तार झालेला असेल गुंतवणूक वाढलेला असेल आणि त्या त्या ठिकाणी जर उद्योगधंद्यातून मिळणारं उत्पादन चांगलं मिळायला लागलं तर त्याचा फायदा देखील आपल्याला निश्चित होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात सर्व घटक हे परिवर्तनशील असतात. या घटकाच्या अनुपस्थिती किंवा अनुपस्थितीच्या अनुषंगाने उत्पादन कार्य उत्पादनाचे सर्व खर्च हे दीर्घकाळात बदलू शकतात. त्याच दीर्घ कालावधीच्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे देखील फार महत्त्वाचे आहेत. परिवर्तनीय खर्चामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक नाही किंवा त्या अनुषंगाने
अल्पावधीत केलेले बदल हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. दीर्घकाळात उत्पादन पातळी वाढवण्यासाठी सर्व घटक वाढवावे लागतात आणि याचा परिणाम हा देखील दिसून येतो किंवा सुस्पष्टपणे आपल्याला जाणवेल. दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता अल्प कालावधीत कार्यक्षमता वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते. दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे आढळते हे समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू शकतो किंवा त्या आकृतीच्या अनुषंगाने 10.12 समजू शकतो किंवा त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो. 0Q1 हा आउटपुट मात्रा किंवा दर्शवलेला आहे. 0 to Q1, Q2, Q3, Q4 हा आउटपुट किंवा त्याचं उत्पादन आहे. ॲव्हरेज कॉस्ट जे आहे म्हणजे सरासरी किंमत जी आहे ती किती आहे, सरासरी किंमत कशा पद्धतीने आहे. एक्सप्लेनेशन ऑफ लॉंग रन इकॉनॉमिक इफिशियन्सी दीर्घकाळात असणारी आर्थिक दृष्टीची जी काही बदल आपण म्हणूया ते किती आहे. दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता अल्पावधीत कार्यक्षमता वाटणाऱ्या फर्मचे वर्तन असू शकते. दीर्घकाळात अकार्यक्षम असल्याचे आढळून येते किंवा आढळलेले दिसून येते घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू शकतो किंवा या अनुषंगाने 10-12 समजू किंवा फर्म OQ1 आउटपुटची मात्रा या अनुषंगाने देखील याचे उत्पादन आपण विचारात घेऊ शकतो. त्याचबरोबर एक्सप्लेनेशन ऑफ लॉंग रन किंवा दीर्घकाळातलं असणारं उत्पादन हे किती असू शकतं, कसं असू शकतं. दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता किती आहे किंवा त्या अनुषंगाने किती उत्पादन घेऊ शकतात दीर्घ कालावधीत ते आपल्याला जर पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला दिसून येऊ शकतो. या माहितीच्या आधारावरती दीर्घ कालावधीत मधलं उत्पादन हे खरंच फायदेशीर ठरू शकेल का किंवा किती फायदेशीर असू शकेल ते जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक बाबी ह्या दिसून येऊ शकतील किंवा ह्या स्पष्ट व्हायला मदत होऊ शकतील. दीर्घ कालावधीत हा क्यू किंवा 0 ते क्यू हा जो वक्र आपण दर्शवलेला आहे या ठिकाणचा तो 0Q पासून तो बदललेला दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती त्याची ही बदलत्या स्वरूपात अनुभवायला मिळत असते. या बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने किंवा त्यात झालेले बदल जे आहेत ते कशा पद्धतीने किती होऊ शकतील तर दीर्घकाळातले हे बदल फायदेशीर आपल्याला असू शकतात. उद्योगधंदा वाढवायला त्याची मदत होऊ शकते परंतु याच्या दृष्टीने देखील आपल्याला त्याचं उत्पादन हे किती आहे कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. या दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता जी आहे अल्पावधीत कार्यक्षमता वाटणाऱ्या फर्मचे वर्तन हे असू शकते किंवा दीर्घकाळात अकार्यक्षमता असल्याचे आढळले आहे. हे समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा विचार करू शकतो किंवा 10.12 समजून घेऊ शकतो. त्या अनुषंगाने फर्म किंवा आउटपुटची मात्रा जी आहे ती तयार करता येऊ शकते. लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट महत्वाचा आहे. शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट अर्थ समजल्यानंतर तो राहत नाही किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल होतील. दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र जो आहे म्हणजेच काय तर समजणे कठीण आहे. दीर्घकालीन किरकोळ खर्च एकूण किमतीतील बदल एकूण किमतीत थोडासा बदल दर्शवतो. जेव्हा फर्मकडे किंवा आउटपुट बदल पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ असतो तेव्हा आउटपुट वापरलेल्या सर्व संसाधनाच्या प्रमाणात त्याची योग्य समायोजन करणे तसेच प्लॅनच्या समावेशन आहे जसे पाहिले पाहिजे किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल होतील त्याच अनुषंगाने याच्यातले बदल हे प्रामुख्याने दिसून येतील. त्याच स्थितीत किंमत ही बदललेली दिसते किंवा दोघांमधील फरक हा एवढाच आहे की अल्पावधीत विद्यमान प्लॅनचा किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या भागाचा जी काही खर्च असतो तो खर्च कव्हर होण्याची क्षमता त्या उद्योगधंद्यामध्ये आहे का आणि असेल तर ती किती किंवा कशा पद्धतीने असेल ते पाहणं अगोदरच ठरेल. अल्पावधीत किंवा विद्यमान त्या स्थितीत असणारे दीर्घकाळातला हा बदल कशा पद्धतीने असेल कशा अनुषंगाने असेल तो पाहणं महत्त्वाचं ठरेल. लॉंग रन किंवा मार्जिनल कॉस्ट हा दीर्घकाळात विस्तारित झालेला किंवा आपण म्हणूया पसरट झालेला दिसून येतो. त्यामुळे LAC जो आहे तो पसरट स्थितीत आहे. लॉंग रन मार्जिनल अँड ॲव्हरेज कॉस्ट कर्व जो आहे तो बदललेला दिसतोय. SMC आणि LMC SATC हा जो वक्र आहे तो कशा पद्धतीने आहे दीर्घकाळात कसा बदललेला आहे. SMCचा आणि LMCचा SATCचा कसा संबंध असू शकतो किंवा त्या अनुषंगाने किती भाग असू शकतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याच अनुषंगाने हा
कॉस्ट कर्व जो आहे तो ओ वाय च्या दृष्टीने जर विचार केला आणि ओ एक्स आउटपुटच्या दृष्टीने विचार केला तर तो बदललेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याची बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. दीर्घचलित किंवा सीमांत खर्च आणि यांच्यातील संबंध किंवा शॉर्ट रन किरकोळ खर्च जो आहे तो आउटपुटची किंवा विशिष्ट पातळी जेव्हा तयार करायची असते किंवा फॉर्म तयार होत असते त्यावेळेला त्याची कार्यक्षमता जी आहे ती त्याची शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट आहे SMC आणि त्याच्या दीर्घ कालावधीच्या बरोबरीची ही स्थिती झालेली दिसते. सीमांत खर्च किंवा LMC चित्र 10.14च्या मदतीने हे स्पष्ट करूया किंवा यामध्ये आकृती आउटपुटचे दिलेले प्रमाण OQ1 आहे. हे आउटपुट इथे तयार केले जाऊ शकते किंवा फ्रंट एच्या मदतीने सर्वात कमी युनिट किंवा खर्च हा दिसून येऊ शकतो. दीर्घ किंवा शॉर्ट रन हा सरासरी किंमत वक्र हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा आहे. वक्र जेव्हा फर्म किंवा वनस्पती एच्या मदतीने उत्पादन करते तेव्हा SAC द्वारे दिले जाते किंवा शॉर्ट रन या अनुषंगाने सुद्धा त्याच्यातला भाग हा महत्त्वाचा असू शकतो. इतर वनस्पती संबंधित किंवा इतर बाबीशी संबंधित ज्यावेळेला घटकाची किमती पाहिल्या जातात उत्पादनाच्या किमती जर पाहिले जातात त्यावेळेला त्या अनुषंगाने त्याच्या किमती देखील बदललेल्या असतात किंवा जसा उत्पादन खर्च वाढत जाईल तशा पद्धतीने त्याची किंमत ही वाढलेली असेल किंवा बदललेली दिसेल. SMC किंवा SAC या हे जे वक्र आपण पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी झालेलं संतुलन Q1 Q2 Q3 अशा पद्धतीचं झालेलं संतुलन SAC SMC LMC LAC हे कशा पद्धतीचं आहे किंवा किती पद्धतीचं आहे. कॉस्ट OX किंवा OY या अनुषंगाने सुद्धा इक्विलिटी ऑफ SMC आणि LMC ऑन यूज ऑफ ऑप्टिमम साईज किंवा त्याचा असणारा प्लॅन कशा पद्धतीने किती असू शकतो तो आपल्याला पाहावा लागेल किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतील. या LMCच्या अनुषंगाने किंवा दीर्घ कालावधीत सीमांत खर्चाच्या अनुषंगाने झालेले बदल दीर्घकालातील असणारे बदल हे जास्त अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं फायदेशीर ठरत असतात. कारण व्यक्ती पातळीवर ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला एखादा व्यक्ती एखादा उद्योगधंदा हा अल्पकालीन कदाचित असू शकतो परंतु दीर्घकाळातले उद्योगधंदे व्यवसाय हा समाजाला जगवण्याच्या दृष्टीनं रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं किंवा यंत्रसामग्री असेल उत्पादनातून मिळणारा आउटपुट असेल त्याच्या उपयोगाच्या अनुषंगाने असेल ह्याच्यातून किती बेनिफिट्स मिळतो कशा पद्धतीने मिळतो हे आपल्याला पाहावं लागेल. या उत्पादनातून जेवढे आपल्याला जास्त फायदे होतील त्याच अनुषंगाने त्या उत्पादनातून उपभोक्त्याला जे फायदे होतात त्या उपभोक्त्याच्या फायद्यातून उद्योगधंदे हे चांगले चालू शकतात किंवा त्यांचा वेळ वाचू शकतो. त्यांना त्याच्यातून मिळालेल्या सेवेमुळं किंवा उपभोगामुळं त्यांची उत्पादनाची कार्यक्षमता वाढू शकते. म्हणजे एखादी मशीन किंवा एखादी टेक्नॉलॉजी आपल्याला ज्या वेळेला मिळते म्हणजे दीर्घकाळाचा थोडासा विचार करता आपण ज्या वेळेला मोबाईल नावाचं यंत्र पाहतो त्यावेळेला ह्या मोबाईलमुळे आता आपल्याला लेक्चर पण ऐकता येऊ शकतं परंतु हे शॉर्ट रनमध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात जर पाहिलं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जर पाहिलं तर मोबाईल हा दुर्मिळ गोष्ट मानली जायची किंवा आपल्याकडे त्याची निर्मिती नव्हती आणि नंतर जसं आता आपण पाहतो तो आत्ताची स्थिती अगदी छोट्या मुलाला पण किंवा कुटुंबामध्ये प्रत्येकाला एक मोबाईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. व्हेकलच्या संदर्भात पण आपण बघतो वाहतुकीचं साधन म्हणून ज्यावेळेला प्रवासासाठी त्यावेळेला सोशल किंवा सामाजिक दृष्टीने असणारं सरकारचं जे साधन होतं त्याचा आपण जास्त वापर करत होतो परंतु आत्ता आपण जर पाहिलं तर प्रायव्हेट व्हेकल जे आहेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. म्हणजे 50% जास्त प्रायव्हेट व्हेकल्स आपल्याला दिसून येत आहेत किंवा ट्रान्सपोर्टिंगचं साधन म्हणून वापरलेलं दिसतंय. सरकारकडचं असणारे जे काही साधन सामग्री आहे ती आता सध्या अपुरी पडत असल्याची दिसते. त्यामुळे प्रायव्हेट व्हेकल्सचा म्हणजे टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील याची मागणी वाढत चाललेली आहे. आणि दीर्घकाळात जसा कालावधी पुढे जातोय म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा कालावधी आपण म्हणूया मानवी उत्क्रांतीच्या नंतरचा कालावधी आपण म्हणूया जसं पुढे येतोय तशा पद्धतीने आता ही मागणी जी आहे ती वाढत्या स्वरूपाची दिसून येते. दीर्घकाळात याच्यात झालेले बदल दिसून येतात. त्यामुळे दीर्घचलित सीमांत खर्च आहे आणि यांच्यातील संबंध किंवा शॉर्ट रन आहे किरकोळ खर्च आहे आउटपुटची असणारी विशिष्ट पातळी जी आहे ती कशा पद्धतीने आहे त्याची वाढू शकते कशा पद्धतीने ते आपल्याला पाहावं लागेल किंवा त्याची कार्यक्षमता जी आहे ती बदललेली दिसून येते. त्याची शॉर्ट रन किंवा मार्जिनल कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने आहे LMC सीमांत खर्च जो आहे तो आपल्याला बदललेला दिसून येतो.
त्याच अनुषंगाने स्पष्ट करू शकतो किंवा आकृतीच्या अनुषंगाने असेल, जसं आपण 0 to Q1 म्हटलं तशा पद्धतीने याच्यात झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. त्या एच्या मदतीनं उत्पादन करते किंवा त्या अनुषंगाने झालेला बदल हा SAC द्वारे शॉर्ट रनच्या अनुषंगाने दर्शवलेला आहे. SMC किंवा LMC, SATC, LAC या वक्राच्या अनुषंगाने किंवा या चारही वक्रांमधून आपल्याला त्याची माहिती किंवा लॉंग रन कर्व जो आहे तो आपल्याला समजू शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे भावी काही सुस्पष्टपणे समजू शकतात. या आत्ता सध्याचे जर आपण वेगवेगळे डिस्कशन पाहतो त्या अनुषंगाने शॉर्ट रन आणि लॉंग रनच्या अनुषंगाने जे पाहिलं ते शॉर्ट रनमध्ये आपल्याला बदलवता येत नाही किंवा त्या फारसं काही करता येऊ शकत नाही, त्याची तुलना करावी लागते. प्रति युनिट नफा शोधण्यासाठी फॉर्मला प्रति युनिट खर्चाची तुलना करावी लागेल किंवा सरासरी किंमत प्रति युनिट किमतीसह, त्यामुळे आपण समजून घेऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल होतील. सरासरी किंमत, सरासरी निश्चित किंमत, सरासरी चल खर्च आणि सरासरी एकूण खर्चाच्या संकल्पना ह्या दर्शवलेल्या आहेत. सरासरी निश्चित किंमत जी आहे साधारणपणे त्या सर्व कंपन्या ज्यांच्या एकूण उत्पादन खर्चात ही लक्षणीय बाब दिसून येते किंवा निश्चित खर्चाच्या प्रमाणात उत्पादनाची पातळी जी आहे त्याच्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रति युनिट किंवा त्याची प्रति घटकासाठी जे असणारे खर्च जो आपण पाहिला तो जेवढं जास्त उत्पादन असेल, सरासरी उत्पादन जेवढं जास्त निघेल तेवढा उत्पादनाचा खर्च हा कमी कमी व्हायला मदत होते. परंतु सरासरी खर्च जसा कमी होतो तशा पद्धतीने बाजारपेठेतील मागणी वाढायला मदत होते, कारण त्याची किंमत बाजारभावानुसार ग्राहकाला द्यावी लागणारी किंमत ही देखील आपण कमी करू शकतो. त्यामुळं बाजारपेठेत त्या वस्तूचं ते उत्पादन जे आहे ते त्याची मागणी ही निश्चितपणे वाढायला मदत होते आणि ज्या वस्तूची मागणी वाढत जाते तशा पद्धतीने त्याचा उपभोग वाढत जातो, उपयोग वाढत जातो आणि याच उपभोगातून उपयोगातून ते अर्थव्यवस्था सबळ व्हायला मदत होते. कारण कोणत्याही घटकाचा उपभोग घेण्याची क्षमता आणि उपभोग घेतल्यानंतर किंवा जसं आपण म्हणूया की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॅन सुरू असेल तर तिथे जे ह्युमनची किंवा मानवाची काम करण्याची क्षमता वाढेल. मग तशा पद्धतीने ती कार्यक्षमता वाढायला इनडायरेक्टली फॅनची मागणी किंवा फॅनची स्थिती जी आहे ती उपयुक्त ठरू शकते. परंतु या उत्पादनाच्या अनुषंगाने अल्प कालावधीत जरी ही सर्वत्र फॅन पोहोचवणं किंवा हवा देण्यासाठीचा फॅन जो आहे तो पोहोचवणं आपल्याला शक्य नसलं तरी पण दीर्घ कालावधीमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूममध्ये ह्या फॅन पोहोचू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये येतील. वेगवेगळ्या कंपन्यांचं मार्केटमध्ये आल्यानंतर त्याच्या स्पर्धेमुळं त्याचा उत्पादन खर्च हा कमी होईल जर असेल तर तशा पद्धतीने बाजारपेठेतली किंमत ही देखील कमी आकारली जाईल आणि कमी किमतीमुळं ग्राहक कमी किमतीमुळं किंवा त्याची असणारी उपयुक्तता जी आहे ती पाहून ग्राहक आपली मागणी वाढवतील. या मागणीच्या आधारावरतीच उत्पादनाची असणारी मागणी ही जशी जशी वाढत जाईल, जेवढी वाढत जाईल तेवढ्या पद्धतीनं हा अल्प कालावधीतून दीर्घ कालावधीकडे उत्पादनाचा प्रवाह जो आहे तो सुरू होईल. प्रति युनिट निश्चित किंमत जी आहे ती वाढलेली असेल, त्या किमतीच्या अनुषंगाने झालेले बदल हे आपल्याला पाहायला मिळू शकते. 240 युनिट किंवा 240 रुपयाचा जो कॉस्टिंग आहे तो एका युनिटसाठी आपण विचार करतो त्यावेळेला 240 साठीच पहिल्यांदा किंवा एका युनिटला खर्च करावा लागतो. 240 युनिट हा 2 युनिटला ज्यावेळेला खर्च केला जातो त्यावेळेला ॲव्हरेज किंवा सरासरी खर्चात 120 अशी वाढ झालेली दिसते. आता या वाढीच्या अनुषंगाने किंवा बदल झालेला हा घटीच्या स्वरूपात आहे. निश्चितपणे 120, 80, 60, 48, 40 अशा पद्धतीने हा सरासरी जो निश्चित खर्च आहे तो घटलेला आपल्या दीर्घ कालावधीमध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येणार आहे. परंतु तो शॉर्ट रनमध्ये किंवा शॉर्ट अल्प कालावधीत होणार नाही. त्यामुळे दीर्घकाळातला झालेला हा बदल हा किती फायदेशीर कशा पद्धतीचा असू शकेल तो आपल्याला पाहावा लागेल. त्याचबरोबर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती Q 120, 80, 60, 53, 56, 70 अशा पद्धतीने यात बदल झालेला आपला दिसून येईल. ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती 360, 200, 140, 113, 104, 110 अशा पद्धतीने याच्यात झालेले बदल हे आपल्याला अनुभवायला येतात किंवा ॲव्हरेज कॉस्टमध्ये झालेला हा बदल हा दिसून येतो. AFC किंवा कॉस्ट रुपीज जे आहे ते 20, 40, 60, 80, 100, 120
140, 160, 180, 200, 220, 240, 260 अशा पद्धतीनं हे कॉस्टिंग सुद्धा विचार करता तो कर्व तशा पद्धतीनं वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला दिसतो किंवा AFC जे आहे ते 1 2 3 4 5 6 युनिटच्या अवस्थेत त्याच्या बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उत्पादनाचा खर्च हा 40 रुपये 240 पासून ते 40 पर्यंत कमी आलेला आहे. कारण सरासरी कॉस्ट जे आहे किंवा त्याचे युनिट्स जसे वाढत जातील तशा पद्धतीने याच्यात झालेला बदल हा आपल्याला अनुभवायला मिळतो. सरासरी परिवर्तनीय खर्च किंवा सरासरी व्हेरिएबल किंमत मिळवण्यासाठी आम्ही एकूण व्हेरिएबल किंवा त्या अनुषंगाने असणारी सरासरी व्हेरिएबल जे आहे किंमत जी आहे ती मिळवण्याच्या अनुषंगाने किंवा आम्ही एकूण व्हेरिएबल खर्चाचे विभाजित प्रमाण जे आहे आउटपुट सूत्राच्या स्वरूपात व्हेरिएबलच्या स्वरूपात फॅक्टरचे प्रमाण जे आहे ते वाढल्याने उत्पादनातील कार्यक्षमता ही देखील वाढते. परिणामी सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सरासरी चल खर्चात घट होते. सरासरी उत्पादकता ही स्थिर राहिल्यास सरासरी चल खर्चात हा देखील बदलतो. जर ते कमी प्रमाण झाला किंवा तर सरासरी चल खर्च हा वाढलेला असतो. सरासरी चल खर्च वक्र हा सरासरीचा परस्पर बिंदू आहे किंवा चल घटक उत्पादन वक्र म्हणून विचारात घेतला जातो. ABC द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ABC TVC डिवायडेड बाय Q आणि द टोटल व्हेरिएबल कॉस्ट Q बरोबर आउटपुट त्याचे असणारे आउटपुट जे आहे ते विचारात घेतो. इन फॅक्ट द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व ॲव्हरेज ABC gives us the same information in money terms that we obtain from the variable average product curve of the variable factor in physical terms किंवा त्यात असणारे बदल हे आपल्याला दिसून येतील. ABCच्या अनुषंगाने आउटपुट किंवा 1 2 3 4 5 6 किंवा त्या अनुषंगाने ॲव्हरेज सरासरीमध्ये केवळ कॉस्ट जे आहे किंवा खर्च जो आहे तो 120 पर्यंतच करावा लागतो. हा 240 करावा लागत नाही. तो अगदी कमी म्हणजे 60 रुपयापासून 40 रुपयापासून म्हणा किंवा 60 रुपयापासून 40 पर्यंत साधारण विचार करतात. 40 ते 120 पर्यंत एवढाच कॉस्ट येतो. आउटपुट मात्र 1 2 3 4 5 6 युनिट एवढं आउटपुट त्यातून मिळू शकतं किंवा त्याचा बेनिफिट्स हा आउटपुटच्या अनुषंगाने बदललेला दिसतो. तसंच दुसऱ्या डायग्राममध्ये पण MC आणि ATC ABC ह्या जो वक्र दाखवलेला आहे हे चारही वक्र किंवा ATC जो वक्र आहे तो देखील आपल्याला बदललेला दिसून येतो. किंवा ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज द व्हेरिएबल सम ऑफ AFC अँड ABC हा बदल झालेला दिसतो. MC is the marginal cost or TC is the changing in a total cost associated with a small change in output किंवा TVC is change in total variable cost or associated with a small change in output किंवा Q is small change in output किंवा तशा पद्धतीने तो बदललेला दिसून येतो. 240 360 400 420 452 520 660 या पातळीवर किंवा याच पद्धतीने त्याचा झालेले बदल हे देखील अनुभवायला येतात. 120 160 180 212 280 420 120 त्याचबरोबर 40 20 32 68 160 हे त्या अनुषंगाने झालेले बदल आपल्याला पाहायला मिळतात. MC इज द मार्जिनल कॉस्ट किंवा TC इज द चेंजिंग इन टोटल कॉस्ट टोटल व्हेरिएबल कॉस्टच्या अनुषंगाने आहे. MC वक्र किंवा ATC आणि ABC च्या आधी त्याच्या किमान बिंदूपर्यंत पोहोचतो. वक्र त्याच्या किमान बिंदूवर पोहोचलेला आहे आणि जेव्हा MC वक्र वाढतात तेव्हाच त्याचा ABC देखील वाढलेला दिसून येतो. ATC वक्र देखील वाढलेला दिसून येतो. म्हणूनच या ठिकाणचा मार्जिनल कॉस्ट कर्व जो आहे तो उथळ आकाराचा किंवा बशीसारखा आकाराचा झालेला दिसून येतो. ॲव्हरेज किंवा ATC वक्र जो आहे तो बदललेला आपल्याला अनुभवायला मिळतो. किरकोळ खर्च आणि सरासरी खर्च हा किंवा यांच्यातील संबंध जो आहे तो मार्जिनल कॉस्ट आहे. MC वक्र आणि मध्ये जवळचा संबंध त्याच्यात दर्शवलेला आहे. सरासरी एकूण खर्च किंवा ATC आणि सरासरी चल खर्च हा बदलत्या अवस्थेमध्ये बदलत्या स्वरूपामध्ये बदललेला दिसून येतो. ATC वक्र हा यांच्यातील संबंध किंवा सुसंबंध आपण म्हणूया ते दर्शवण्याचं काम करतो.
यांचे तर संबंध हा स्पष्ट केला जाऊ शकतात किंवा त्याच्या तर्काच्या अनुषंगाने सुद्धा त्याच्या काही बाबी समान होऊ शकतात। जेव्हा एमसी वक्र हा एसी वक्राखाली असतो म्हणजेच किरकोळ खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी आहे, नंतरचे त्याचे प्रमाण हे दर्शवले जाते। किंवा जेव्हा एमसी वक्र एसी वक्र म्हणजेच किरकोळ खर्च सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे, नंतरचे वाढते प्रमाण आहे। एमसी वक्र एसी वक्राला त्याच्या किमान बिंदूवर छेदतो। आउटपुट जे आहे एमसी किंवा एटीसी एव्हीसी ओएक्स किंवा ओ आहे हा वक्र सुद्धा दर्शवलेला दिसून येतो। त्याचबरोबर जेव्हा एमसी वक्र हा एसी वक्र किंवा किरकोळ त्याच्यातले असणारे सहसंबंध त्या अनुषंगाने असणारे बदल हे दर्शवलेले जातात किंवा त्या अनुषंगाने त्याची बाब काही सुस्पष्ट होऊ शकते। किंवा एमसी वक्र हा एसी वक्राला किंवा त्याच्या बाबतीत हा बदल दर्शवलेला आहे। एमसी वक्र आणि त्याची असणाऱ्या नमूद केलेल्या संबंधाचे कारण ह्या एटीसी वक्र हा सोपे आहे किंवा जोपर्यंत एमसी वक्र हा एटीसी वक्र खाली आहे तोपर्यंत तशा बाबतीत त्याचे विस्तारित स्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकते। परंतु लॉंग रन मध्ये ज्या पद्धतीने दीर्घकाळात सरासरी खर्च वक्र हा एलएसी किंवा लिफाफे शॉर्ट रन सरासरी एकूण खर्च एसईटीसी वक्र जो आहे तो दर्शवलेला आहे। एसईटीसी म्हणजे अल्प कालावधीत झालेलं समतोलन किंवा समतोल, एसईटीसी हा दीर्घकाळ छोटे छोटे संतुलन ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला एलएसी किंवा दीर्घकालीन समतोल बिंदू हा आपल्याला गाठलेला दिसून येतो। त्यामुळे ए बी सी हे तीन जे एसईटीसी आहेत अल्प कालावधीतले आहेत, अल्प कालावधीतले आहेत, अशा अनेक छोटी छोटी संतुलन ज्यावेळेला एकत्र येतील त्यावेळेला एल के एम ही तीन ठिकाणची संतुलन आणि दीर्घकाळातला झालेला विस्तार किंवा विकास, जसं आपण मग असे म्हणालो की वेगवेगळ्या शाखा असतील किंवा एखाद्या उद्योगधंद्यातल्या एका राज्यात असतील, दुसऱ्या राज्यात असतील, देशाला परिवर्तन असतील, अशा अनेक उद्योग एकत्र एकाच उद्योगातून वाढलेले असतात किंवा त्याच्या शाखा वाढलेल्या असतात आणि त्या उपउत्पादनामुळे उपउद्योगधंद्यामुळे झालेले फायदे या अर्थव्यवस्थेला एकूणच एक आर्थिक सुबत्ता यायला मदत होते किंवा दीर्घकाळात त्याच्यात झालेली वाढ हे आपल्याला अनुभवायला मिळत असताना दिसून येतं। त्यामुळे दीर्घ कालावधीची आर्थिक कार्यक्षमता ही अल्प कालावधीच्या क्षमतेपेक्षा ही विस्तृत स्वरूपाची किंवा जास्त असलेली आपल्याला अनुभवायला मिळते। त्यामुळे एलएमसी असेल, सीसी असेल किंवा याच्यातलं कन्क्लुजनकडे आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला या युनिटमध्ये काही खर्चाच्या अनुषंगाने काही संकल्पनांची सुरुवातीला खाजगी खर्च असेल, सामाजिक खर्च असेल, आर्थिक खर्च, लेखा खर्च असेल, या अनुषंगाने काही बाबी पाहिल्या। अल्पकाळ आणि दीर्घकाळ तो कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने माहिती घेतलेली आहे आणि सरासरी उत्पादन वक्र कशा पद्धतीचा असू शकतो याची सविस्तर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद। थँक्यू।